नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। खासदार संजय राऊत यांनी आज मुरलीधर मोहोळ यांच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची पूछताछ केली, आरोग्याची चौकशी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्य लवकर तुमचं सुधारावं आणि पुन्हा संसदेत कार्यरत व्हावं अशाही शुभेच्छा दिल्या। तेव्हा आपण जाऊयात मुरलीधर मोहोळ यांच्या घरी। आला आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। उबाटा सेनेचे संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावरती आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी त्यांची परखड मतही मांडली। काही वेळापूर्वी मी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळला भेटलो, आजारी आहेत। त्यांच्याशी थोडीफार चर्चा झाली। खरं म्हणजे नगरसेवक जे आहेत सर्वच पक्षाचे, त्यांची संख्या किती असेल, कोणाची 1 असेल किंवा कोणाची 103 असेल, या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाचं तेवढंच योगदान असायला पाहिजे। लोकांनी निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी आहेत। एकदा तुम्ही निवडून आल्यावर महापालिकेचं प्रशासन असेल, महापौर असतील, या शहराचे पालकमंत्री असतील, त्यांनी पक्षाचा विचार न करता शहराच्या विकासासंदर्भात पावलं टाकून त्या नगरसेवकांना प्राधान्यानं त्यांच्या विकासाच्या कामामध्ये मदत केली पाहिजे, ही पहिल्यापासून या राज्याची भूमिका राहिली। गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात ते चित्र दुर्दैवाने दिसत नाही। ते बदलावं अशी आमची अपेक्षा आहे, त्याशिवाय शहरांचा आणि राज्याचा विकास होणार नाही। झाडांची कत्तल हा फक्त पुण्यातलाच विषय नाही, झाडांची कत्तल हा संपूर्ण महाराष्ट्रातला आणि देशातला विषय। पर्यावरणावरती आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो, सेमिनार घेतो जागतिक स्तरावर, मंत्री जातात, पण अनेक राज्यांमध्ये विकासाच्या नावाखाली जी जंगलतोड आणि झाडतोड सुरू आहे
त्याचा परिणाम शेवटी माणसाला भोगावा लागतो. ज्याला आपण आता जलवायू परिवर्तन म्हणतो, क्लायमेट चेंज, त्याचं मुख्य कारण हे वृक्षतोड. छत्तीसगड, झारखंड सारख्या भागाची जंगलं ज्या पद्धतीनं तोडली जात आहेत, महाराष्ट्रातल्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी मायनिंगच्या नावाखाली जी कत्तल सुरू आहे, त्याच्यावर सरकारने जाणीवपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वातावरण आता हे सगळे महाराज हे वादग्रस्त आहेत. हे महाराष्ट्राचे सगळे महाराज आहेत. त्या महाराजांनी लोकांना प्रशिक्षण देणं, लोकांना प्रवचन चांगलं देणं, त्या प्रवचनातून त्यांच्या जीवनामध्ये कसा बदल होऊ शकेल अशा पद्धतीने प्रयत्न करणे. जसे पांडुरंग शास्त्री आठवले होते किंवा जे असे वैचारिक भूमिका मांडतात आणि त्यामध्ये अशा पद्धतीने काय असतील तर ठीक आहे, पण बागेश्वर बाबांनी अशी भूमिका मांडणं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जो मुकुट आहे, काय म्हणतात तो संत रामदासांच्या समोर ठेवला आणि आता मी काय करू असं त्यांनी विचारलं. असे काय ते बोललेले आहे. तर बागेश्वर महाराजांनी अशी भूमिका मांडणं अत्यंत चुकीचं आहे. नंतर त्यांनी माफी मागितलेली आहे. माफी असं काहीतरी बोलायचं आणि माफी मागायची बरोबर नाही आहे. मला वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व वाचला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन शिवाजी महाराजांच्या बद्दल अशी भूमिका मांडणं अत्यंत योग्य आहे. शिवाजी महाराज हे त्यांना गुरुची काही आवश्यकता नव्हती. जिजामाता ही त्यांची गुरु होती. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांच्यासह हे लढलेले आहे आणि सर्व भारताच्या अनेक ठिकाणी ते जाऊन पोचलेले आहे. पानिपत पर्यंत जाऊन पोचलेले आहे आणि आता मुंबईमध्ये तालकटोरा स्टेडियम जे आहे ते त्याला तालकटोरा स्टेडियम यासाठी नाव पडले अशी माहिती मला दिलेली आहे की आपले जे सगळे मावळे होते ते मावळे पानिपतच्या युद्धासाठी तिथे गेले आणि त्या ठिकाणी थांबले होते आणि डाळ आणि कटोरा म्हणजे डाळ कटोऱ्यामध्ये डाळ घेऊन ते खायचे म्हणून त्याला तालकटोरा असं नाव पडलेलं आहे अशी माहिती आहे. तर शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांनी मांडलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे.